थेट जाऊयात, उद्धव ठाकरे बोलतायत। आपल्याला सर्वांना कल्पना आहे की गेल्या जवळपास 3-4 महिन्यात मला किंवा आदित्यला इथे येता आलं नव्हतं। निवडणुकीनंतर आज पहिला प्रथम आम्ही इथे आलो। पण एक गोष्ट चांगली आहे की आमच्या अनुपस्थितीमध्ये सुद्धा जे काम व्हायला पाहिजे होतं ते झालेलं आहे। आणि मी खास करून आभाजी आहेत, त्याच्यानंतर टाटा जे आपलं संपूर्ण बांधकामाचं काम करतात त्यांना धन्यवाद देतो, आणि सुभाष देसाईजी जे सातत्याने लक्ष ठेवून आहेत त्यांना धन्यवाद देतो। जवळपास आता जे कन्स्ट्रक्शन ज्याला आपण म्हणतो बांधकाम ते पूर्ण झालेलं आहे, जवळपास झालेलं आहे। काही काही बारीक सारीक गोष्टी अजून बाकी आहेत। त्याच्यानंतर खरं काम सुरू होईल। सगळं हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांच्या बाबतीतले जे संपूर्ण आपल्याला माहिती द्यायची आहे ते त्यांचं पूर्ण आयुष्य ते त्याच्यामध्ये आपल्याला साकारायचं आहे, त्या सगळ्या गोष्टीला सुरुवात होईल। आणि आमचा प्रयत्न असा आहे की साधारणतः पुढच्या महिन्यामध्ये टाटा का काम पूरा हो जाएगा, बरोबर ना? पुढे गेले टाटा बरोबर। हां, जुलै एंडपर्यंत बांधकामाचं काम पूर्ण होईल असं आत्ता मला यांनी सांगितलेलं आहे। म्हणजेच काय की साधारणतः ऑगस्टपासून प्रत्यक्ष स्मारकाचं डिस्प्लेचं काम जे आहे आतमधलं, जे फार महत्त्वाचं असतं इंटिरियरचं, ते सुरू होईल। आणि प्रयत्न आमचा असा आहे की 23 जानेवारीपर्यंत जनतेसाठी लोकार्पण त्याचं करावं असा आमचा प्रयत्न राहील। कारण खूप हे काम बारकाईने आम्ही बघतो आहोत, कोणतीही गोष्ट यातनं सुटता कामा नये तेही बघतोय। आणि आज पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून मी तमाम नागरिकांना आणि हिंदू हृदय सम्राट प्रेमींना विनंती करतो की आपल्याकडे जर काही त्यांच्या बाबतीतले काही फोटो असतील, काही लेख असतील, बातम्या असतील, भाषणं असतील, काही आठवणी असतील, तर कृपा करून आपण शिवसेना भवन येथे आणून द्या किंवा आपलं स्मारकावरती इकडे आणून द्यावी की जेणेकरून त्याचाही उपयोग आपल्याला या स्मारकामध्ये करता येईल। उद्धव आतापर्यंत किती टक्के काम पूर्ण? नाही, मी टक्क्यामध्ये कधी मोजत नाही। मी जसं सांगितलं की बांधकामाचं काम जे पहिलं महत्त्वाचं असतं, कारण तुम्हाला कल्पना आहे की पाठीकडे समुद्र आहे, त्याच्यामुळे पाण्याचा प्रचंड रेटा हा ह्या इथल्या सर्वच बांधकामांवरती येत असतो। त्याच्यापासून एक रक्षण करणाऱ्या काही गोष्टी कराव्या लागतात, ज्या मग ह्याला एक बेसमेंट आहे, मग ते पाणी झिरपता कामा नये त्याच्यासाठी सुद्धा काही खबरदारी घेण्याची गरज होती। त्या घेण्यामध्ये जो काही अवधी लागला तो लागला आणि तो आवश्यक होता। आणखीन काही बारीक सारीक गोष्टी ज्या बाकी आहेत, ज्या अत्यंत आवश्यक आहेत, त्या पूर्ण आता करायचं बाकी राहिलेलं आहे। पण जर का बघितलं तर ढोबळमानाने बांधकाम तसं पूर्ण झालेलं आहे। उद्या वर्धापन दिन आहे शिवसेनेचा, ते उद्या भेटू ना आपण। या उद्या सगळ्यांना मी आमंत्रण देतोय, उद्या बोलू। एक राजकीय प्रश्न आहे, उद्या नाही, राजकीय एक महत्त्वाचा राजकीय प्रश्न आहे की छगन भुजबळ सध्या एनसीपीत अस्वस्थ आहेत, त्यांचे कार्यकर्ते म्हणतायत की काही वेगळी भूमिका घ्या आणि त्यांच्या मनातली खंतही ते जाहीरपणे व्यक्त करत आता आहेत। एकूण जो शिवसेनेचा कालावधी आपण पाहतो आहोत, हिंदू हृदय सम्राटांचं हे स्मारक आहे, त्याच्यामुळे ज्या ज्या व्यक्ती ज्या ज्या वेळेला त्यांच्या सान्निध्यात होत्या त्या सगळ्यांचा उल्लेख या स्मारकात असेल। धन्यवाद। तर जुलै अखेरीत बाळासाहेब ठाकरे स्मारकाचं बांधकाम पूर्ण होईल असं यावेळेस उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे। उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या स्मारकाची पाहणी देखील केली आहे, या संपूर्ण कामाचा आढावा देखील घेतला। यावेळेस तेजस ठाकरे आणि आदित्य ठाकरे देखील त्यांच्यासोबत उपस्थित होते।